रासायनिक खत उत्पादक कंपन्याच लिंकिंग करतात. या खत उत्पादक कंपन्या स्वतःची तसंच इतर संलग्न कंपन्यांची नको असलेली उत्पादनं पुरवठा बंद करण्याची धमकी देत किरकोळ विक्रेत्यांच्या माथी मारतात, असा आरोप असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी बियाणे कीटकनाशके रासायनिक खते व्यापारी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. कृषी विभागाला पुरावे सादर करून सुद्धा यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याचं असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार बैठकीत सांगितलं. काही दिवसांपूर्वी मंत्री हसन मुश्रीफ यांनी कृषी विभागाची बैठक घेऊन लिंकिंग करणाऱ्या खत विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशा सूचना दिल्या होत्या. पण यामध्ये किरकोळ खत विक्रेत्यांचा नाहक बळी जाणार असल्यानं असं न करता संबंधित खत उत्पादक कंपन्यांवर पुरवठादारांवर कारवाई करावी अशी मागणी संघटनेनं केली आहे. या मागणीची दखल घेतली नाही तर रासायनिक खत विक्रीचे परवाने शासनाकडे परत करू असा इशारा संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिलाय. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे एक मंत्री महोदय यांनी प्रशासन विभागाला कृषी विभागासोबत बैठक घेऊन की थेट किरकोळ विक्रेत्यांच्यावर फौजदारी कारवाई करा असे डायरेक्ट आदेश दिलेले आहेत. परंतु इथं जे खत विक्रेता आहे, किरकोळ खत विक्रेता, हे डायरेक्ट कोणतंही लिंकिंग करत नाही. याला कंपनी डायरेक्टवरून लिंकिंग देते. त्यामुळे शेतकऱ्याला आपण युरियासोबत दुसरं खत दिलं जातं असं शेतकऱ्याची तक्रार केल्यानंतर आमच्यावर कारवाई होते. त्यासाठी आम्ही सर्व दुकानदारांनी की प्रशासनाला सांगितलेलं आहे की बाबा समजा जर अशा प्रकारची जर थेट फौजदारी कारवाई होणार असेल, आमच्यावर न करता कंपन्यांच्यावर डायरेक्ट थेट फौजदारी कारवाई करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे. आणि ही जर मागणी जर आमची जर होत नसेल, आमच्यावर थेट कारवाई होणार असेल तर आम्ही प्रशासनाला एक अल्टिमेट देत आहोत की बाबा आमच्यावर कारवाई अशा प्रकारची जर झाली तर आम्ही सर्व दुकानदार ह्याचे लायसन्स सरेंडर करू. कृषी विभागामार्फत किरकोळ खत विक्रेत्यांच्या दुकानांमध्ये शेतकरी बंधूंच्या लिंकिंगसह इतर तक्रारींसाठी 3 प्रकारचे स्कॅनर किंवा QR कोड लावले आहेत. या माध्यमातून कोणत्याही किरकोळ कारणावरून त्याचबरोबर वैयक्तिक कारणावरून खत विक्रेत्यांविरोधात तक्रार केली जाते. त्यामुळे अशा पद्धतीचा QR स्कॅनर विक्रेत्यांसाठी सुद्धा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. या पत्रकार बैठकीला उपाध्यक्ष विकास कदम, सचिव सागर खाडे, सदस्य विजय पाटील, विजय इंगवले, शिवराज पाटील, सूर्यकांत माळी, सूरज पाटील, संजय आढाव, गिरीश पाटील आदी उपस्थित होते.